नमस्कार. आपण आलेलो आहे आज महाराष्ट्रातील जालना मतदारसंघातील मानदेऊळगाव या गावात. आपण आता इथं चेक करूयात, लोकांना बघूयात की यावेळेस त्यांना काय वाटतं की कोणता उमेदवार निवडून येईल. दादा काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल? अच्छा. मग यावेळेस काही कामं वगैरे आपल्या गावात काही काम भरपूर झाले. अच्छा 2 कोटी रुपयाचं पूल झाला. फुल झाला. कोण कोणता गावाला? हा ब्रिज. हा. मंडप झाले. अच्छा. काय असं आपल्याकडे आता बोलणार दादा मी मागे एका गावात गेलो होतो, तिथं म्हटले लोक की बा इथं महिनाभर पाणी येत नाही, पाण्याचा प्रश्न लय गंभीर आहे. पाण्याचे टँकर चालू आहे. पाण्याचे टँकर चालू म्हणजे आता हे पेड आहे का जे सहाय्यक पाठवतात ग्रामपंचायत कडून? अच्छा. म्हणजे यावेळेस तुम्हाला वाटतं चांगल्या मतदार येतील? हो, चांगले मताने. मागच्या वेळेस काळे साहेबांनी त्यांच्यामध्ये जवळजवळ 8 ते 9,000 मतांचं फरक होता. 2009 हा 2009 तर एक 8 ते 9,000 मताचा फरक होता. त्यांना यावेळेस वाटतंय की ते खूप चांगल्या मताने निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं? दादा साहेब काय वाटतं दादा यावेळेस कोण निवडून येईल? काही विकास कामं वगैरे झाली की? चाललंय आम्हाला पूल दिलेलं आहे. अच्छा. आणि मागच्या 5 वर्षात आम्हाला पूल दिलेला आहे. हा. आणि काही शेती संबंधीच्या योजना वगैरे गावात आल्या का? संबंधीच्या गावातून असं काही आलेलं नाही. अच्छा. घरकुल वगैरे काही? घरकुल आले असते ना. घर तुम्हाला मिळालं नाही, नाही? आम्हाला नाही, आम्हाला नाही. हा, तेच विचारतो नाही, ना. आम्हाला नाही, आम्हाला नाही. अच्छा. मग दादा येतात की नाही हा, गावात? येऊ शकते. येतात का? हा, येतो. पहिले 5 वर्षात आले, यावेळेस काही आले नाही. अच्छा. हो. बरोबर. ठीक. आता तुम्हाला वाटतं दादा येतील? येऊ शकते, 100% येऊ शकते. येऊ शकतात की येतील? येतील. येतील. हो. बाबा काय वाटतं यावेळेस कोणाचं दिसेल मला? यावेळेसचं काय पाहिजे, आम्ही ते एवढं कापसाच्या आतमध्ये गेलो, सोयाबीनच्या आतमध्ये गेलो, आमच्याकडे कोण पाहिजे नाही. हे सरकार शेतकऱ्याकडे पाहत नाही. मग शेतकऱ्याकडे पाहत नाही, त्याच्यामुळे आम्ही कंटाळलो यायला. म्हणजे तुम्ही याला मोदी सरकारला कंटाळे? मग नाही, मोठ्या एकरा पीक काही देईन ना आम्हाला. काही दिलं काही आम्ही चांगलं होईल. शेतकरी काय राहत असतं, शेतकरी भावना एकाच्या आपण सुखी राहा. तुम्ही सरकार पुढं चालत आम्हाला काही घेणं देत नाही. पण आमच्या शेतकऱ्याचा मालला भाव मिळाला पाहिजे. मालला भाव नाही. सरकार तिकडे चालू राहिलं, डोळे जाऊन घेतले ना. आता काय सांगतो तुम्हाला? यावेळेस काही मग यावेळेस बदल होणार साहेब. आता बदल कसा होतो जनतेवर येते. आता जनतेने सांगितलं इथे एक मुद्दा होता आमचा मागं पाहिला की जे समजा आरक्षण मिळालं होतं, ते आरक्षण कोण बोललं नाही, कोणी काही केलं नाही. त्याच्यामुळं काही यंदा काही भरसा नाही बाबा भाजपमध्ये असं. दानवे साहेब काय बोलले असेल ना? नाही दानवे साहेबांना हे शब्द नाही घेतला हो कधीच, काही म्हणले नाही. मराठा आरक्षणाबद्दल काही बोलले? मराठा आरक्षणाविषयी काही उच्च तर थोडंफार बोलले, अच्छा. पण दानवे साहेब तो बोलले नाही. अच्छा. म्हणजे मग त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी याच्यामुळे थोडीशी आमची नाराजी आहे. आणि आम्हाला एक शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायला असतात, ते आम्ही कुसरावर असतो, त्याच्यामुळे आमची नाराजी. त्यांच्या विरोधात यावेळेस काळे साहेब आहे, काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही आता काय साहेबांना लोक मतदान करणार यावेळेस. अच्छा. हो, याच्याबद्दल का बरं? लोकांनी हे शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे अच्छा. की हे सरकार यायचं होतं, खाली सरकार यायचं, वर सरकार यायचं आहे. यानं मालला भाव द्यायला पाहिजे. आमचा कापूस घरामध्ये सडवला 6चा कोण विचारलं ना. मग हे रणाव कोणाजवळ आम्ही शेतकऱ्याचे जे काही शेतकऱ्याचं लढणं कोणाकडे राहतं, केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे. हे आमच्याकडे लक्ष नाही दिलं, आम्ही कोणाकडे पाहणार आहे? पाहणार कोण सत्तार आहे? शेतकऱ्याला कोणी गाव वाढले. आमचा विचार आहे यावेळेस फडणवीस साहेबांना, दानवे साहेबांना आमच्याकडे पाहिलं नाही. आता लोक बरेच लोक म्हणजे काळे साहेब पाहतील, ओ हे निश्चय जाते आज आणि येते 5 वर्षात. हे तर आमच्याकडे कोण ध्यानच नाही करत ना. अच्छा. म्हणजे तुमचं म्हणणं की बाबा तुमच्याकडे लक्षच नाही. आमच्याकडे शेतकऱ्याकडे लक्ष नाही. लक्ष नसल्यामुळे आम्ही कधीच भेटला नाही दुष्काळ आम्हाला. काय म्हटलं दादा? नाव काय म्हटलं? महेश पंडितराव डोंगरे. आम्हाला जसं हे सरकार आलं तसं कधीच दुष्काळ भेटला नाही. गंज ते हे केलं, आम्ही मोर्चे काढले, हे केले, पण आता लोक आम्हाला काही भेटला नाही. अच्छा. म्हणजे काही तुम्हाला याला नुकसान भरपाई कधी? काहीच मिळालीच नाही ना. दोनदा- आमचा जो बदनापूर तालुका आहे, वाढत कोणाला विचारा, इतकुशा पासून तर एवढ्या लोक विचारा मला दुष्काळ भेटला का? दोन्ही आम्हाला काय गोष्ट केलं ना. भेटलंच नाही आम्हाला. दानवे साहेबांना मदत केली असेल तुम्ही? नाही काहीच मदत नाही ना. मदत कधी केली असते तर आम्ही अशी ओरडलो असतो का? मदत केली असते आम्ही ओरडलो असतो का की दानवे साहेबांना मदत केली असती, मग आम्ही असे बोललो असतो तुम्हाला की असं केलं तसं केलं. काहीच भेटेल नाही आम्हाला. दानवे साहेब कधी आले वगैरे असेल तर कधी विचारपूस केली का? काय आहे? नाही कधी आलेच नाही. आले बी असं तर एसीच्या गाडीत बसते, बस रोडवरून पाहिलं दुष्काळ सरसकट भेटणार, कास लावला, समोर गेली, संपला विषय. शेतकऱ्यांना यावेळेस संतुष्टी नाही मिळाली सरकार? नाही, अजिबात नाही. हा? मिळालीच नाही. संतुष्टी नाही मिळाली. अजिबात मिळाली नाही. मिळाली असती ना
तर आम्हाला एसीच्या खाली उतरले असते ते गाडीच्या, विचारपूस केली असते कुठं काय झालं, आणि नंतर मग ते नाही, मग आम्ही बी खुश असतो ना थोडीफार, आणि आम्ही म्हणलो असतो दादा की जय म्हणलो असतो आम्ही नंतर, पण दादा की जय म्हणाला विषय राहिला नाही ना. हा, मग यावेळेस मग कोणाला मतदान द्यायची इच्छा आहे? यावेळेस काळे साहेब बिलकुल डोळे दाखवून नाही. अच्छा. हा, त्याच्यामध्ये संशय काही नाही. काळे साहेबाला द्यायची इच्छा आहे. हो. आणि मला एक बोलायचं आहे, मी शेतकरी आहे, बेरोजगार, मी बेरोजगार आहे, माझी BSc ॲग्री झालेली आहे. बरं, बेरोजगार आहे, BSc ॲग्री आहे तुमची? झालेली मी बेरोजगार आहे. मी 2014 पासून शेती करतो. अच्छा. 2014ला मोदी सरकार हे सत्य झालं, तर तेव्हापासून त्यांनी काय म्हणलेले, मी काळा पैसा हा भारतात वापस आणेल, तो काही आलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे बियाणं खरेदी करतो याच्यावर आम्हाला 15% GST लागते. म्हणजे आम्ही जर 1 लाख रुपयाचा माल खरेदी केला तर आमचे 15,000 रुपये हे GST मध्ये काढतात. याचा शेतकऱ्याला काय फायदा GSTचा नेमका? काहीच फायदा नाही. हे आमचे जे 15,000 रुपये आमचे कष्टाचे पैसे हे फुकट चाललेले, हे पूर्ण व्यापारी लाईनमध्ये चाललेले, आमच्या याच्यामध्ये काहीच फायदा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2019 मध्ये पुन्हा एक मोदी साहेब म्हणले होते की आम्ही शेतीमालाला दुप्पट भाव देऊ. हो. तो पण झालेला नाही. नुसत्या पोकळ त्यांनी हे सोडलेले आहे, समजा आश्वासने सोडलेली त्यांनी पोकळ, ते पण खोटं ठरलंय. त्याच्यामुळे जनता आता वैतागलेली आहे मोदी सरकारला. आता पंजाच येणार. अच्छा, म्हणजे केंद्रातच पंजाब पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? हा, केंद्रात डायरेक्ट काँग्रेस सरकार पाहिजे. काँग्रेस एकदा सरकार. बदल पाहिजे. बदल झाल्याशिवाय काही होणार नाही. अच्छा, बदल झाल्याशिवाय काही होणार नाही? नाही होणारच नाही. बदल देशामध्ये तर बदल होणार नाही बाबा. स्वतः 4 एकर द्राक्ष बाग काढा लावला राव आम्हाला, 1 रुपया भेटत नाही अंगूरचा. हे- 4 एकर अंगूरचा बाग काय मध्ये तो काढा लावला JCB ना, त्या मोदी सरकारने 1 रुपया दिला नाही दुष्काळाचा. 2-3 वेळेस अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे काहीच भेटलं नाही. त्याच्यामुळे अक्षरशः तुम्हाला आणखी मी अंगूरचे इंगल उभं आहे ते दाखवून देतो. मी 4 एकर बाग असा JCB उठते, 1 रुपया भेटला. अजून काय सांगायचं तुम्हाला? म्हणजे यावेळेस तुम्ही मग परिवर्तनच पाहिजे असं? परिवर्तन पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये, तर पाहिजे बाबा परिवर्तन. अच्छा. हा, आमच्या जिल्ह्यामध्ये बाकी भेटो की नाही भेटो, पण आमच्या जिल्ह्यात माग आमदार मध्ये आमचे 2 राजूर आणि पावसाकडे सर्कल वगैरे ना. आमचे आता आर्थिक अनुदानचे आमचे याद्या लागल्यात गावामध्ये. हा. खुद रावसाहेब दानवे, आमचे जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे आमच्या गावात येऊन पंचनामा करून गेले होते. आमच्या इथं गावात पंचनामा अनुदानाच्या केला. याद्या लागून आम्हाला पैसे भेटलेले नाही. गेले मी तर कसे रोडचे वावर पाहिले असं सांग, डायरेक्ट येशीच्या गाडीच्या. आणि पैसे भेटले नाही. आणि आमचे आमदार नारायण कुचे यांनी काय म्हणे, मी मिळून देईन तुम्हाला अधिवेशनामध्ये, ते पण भेटले नाही. ते पण तिकडेच आहे काय. त्याच्यामुळे आमचे सर्कलचं गाव आहे आमचं भावनी पांगरी, हे फार कंटाळलेलं आहे भाजपला. भाजपला कंटाळलेलं आहे. कंटाळलेलं आहे. काय वाटतं दादा, यावेळेस कोण निवडून येईल? बावणे साहेब, आपले दानवे साहेब येतील का सहाव्यांदा? हा, सहाव्यांदा येतील निवडून. काय यावेळेस कामं वगैरे कसे आहेत साहेबांचे? एवढ्या 25 वर्षामध्ये. अच्छा, यावेळेस येतील निवडून. अच्छा. दादा, मी मागे विचारलं या गावामध्ये की बा पाण्याची बरी मोठी समस्या आहे इथं. पाण्यावर काही साहेबांना? पाणी तर वरूनच पाणी पडलं तर खाऊन तरी हे रिजाणार पुन्हा. अच्छा अच्छा, हे पण बरोबर. गळ्यात येतं नाही, पाणी, खाऊन जाणार. अच्छा. त्याच्यामुळे तर पाण्याचं आता वरून काय ए, इजरा, बोल गे. पाणी आता बाहेरून चालूच आहे पाण्याचं. आता काळे साहेब टक्कर देतील का यावेळेस का नाही? राहील थोडाफार फरक, पण दादा निघते. दादा निघतील 100%. अच्छा, मग आता यावेळेस विकास कामाचा नवीन काही आढावा दादांचा? आढावा बघा आता, कामं तर त्यांनी 25 वर्षात खूप कामं केली. अच्छा. जलजीवन मिशनची कामे पण सेंट्रल गव्हर्नमेंटची कामं आहे, हा. बरीचशी कामं झालेली आहे. दादा शेवकर अच्छा. पर्याय नाही यावेळेस? नाही, पर्याय नाही. ठीक आहे ठीक आहे. दादा, काय वाटतं तुम्हाला यावेळेस? काय वाटतं? दादाची धाव आहे. दादाची धावा. अच्छा, काय वाटतं दादा, यावेळेस कोणाच्या दिशेनं वार आहे? वारं का पक्ष आता मंगेश साबळे अच्छा, यांच्या मंगेश दिशेने वातावरण तयार झालेलं आहे आता इकडं. अच्छा हे कोणते सांगता येत नाही. अच्छा, म्हणजे दानवे साहेबांच्या दिशेनं वार आहे राणे असं म्हणतो साहेबाला का? आता बरेच वेळेस निवडून गेला आता यावेळेस जरा बदल पाहिजे. अच्छा, बदल पाहिजे असं हा, म्हणतो. असं वाटतं आपल्याला. म्हणजे का बरं दानवे साहेबांनी कामं वगैरे केलेले? कामं भरपूर केलेली त्यांनी. कामं केलेले, पण तरी परिवर्तन पाहिजे म्हणतात. पाहिजे परिवर्तन, बदल अच्छा. पाहिजे. मग यावेळेस कोण म्हणता तुम्ही? मंगेश साबळे. मंगेश साबळे येईल असं हा, वाटतं? वाटतं. अच्छा. नाही आलं तर ते दुसऱ्याला काय ते पडला बी तिथं मग कल्याण काळ येऊ शकतो. अच्छा, पण दादाचं आता मतदान नाही होऊ शकत दादा. दादाला मतदान होऊ शकत नाही असं वाटतं तुम्हाला? हा. अच्छा. ते कारण आरक्षणाच्या बाबतीत बी त्याने काही उठाव घेतला नाही. तर मराठा समाज मागं काही त्याने सपोर्टच केला नाही ना. तर म्हणजे मराठा समाज दादांना नाराज आहे असं वाटतं नाराज आहे, तुम्हाला? नाराज मराठा समाज दादांना नाराज आहे. नाराज. अच्छा. यावेळेस अपक्ष उमेदवारच अपक्ष उमेदवार कोण? मंगेश भुसावळ.
मंगेश साबळेंचं. अच्छा. तर यावेळेस त्यांना मतदान पडेल असं वाटतं. किती लीड येईल साधारण असं वाटतं तुम्हाला? तसं नाही सांगू शकत, पण त्यांचं वातावरण त्यांचं निर्माण झालेलं आहे. वातावरण त्यांचं निर्माण झालेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये. अच्छा. का बरं दादा यावेळेस दादांना नाराज आहे का? दादावर नाराज आहेच, मराठा आरक्षणाच्या बाबतीत पण आहेच, आणि आमच्या इथला हा तलाव आहे 1972 मध्ये इथली मोजणी झालेली आहे. तलावाचं काम भरपूर झालेलं आहे, पण फक्त धारदाबण्या वाचून तलावाचं काम राहिले. अच्छा. आणि आम्ही दादाचं समोर बिन दादाला बिन 2-3 वेळेस बोललो आम्ही की दादा या तलावाचं काम पूर्ण करा. दादाने त्याच्यावर काही मतच व्यक्त केलं नाही. दादा म्हणे की बाबा ते काम माझ्याकडून काही होऊ शकत नाही. म्हणजे काय आहे, म्हणजे भरपूर काही गोष्टी अशा की ज्या आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या दादाकडून बी नाही झाल्या. मग आता ह्या वेळेस आम्ही विचार करू आलो की बाबा अपक्ष उमेदवाराला निवडून दे. अच्छा. म्हणजे अपक्ष उमेदवार निवडून देणं हे योग्य राहील सत्ताधारी उमेदवारापेक्षा? योग्य राहील का ते हे सांगू शकत नाही, कारण हे राजकारण आहे. आता उद्या मंगेश साबळे कोण जाणार हे बी आपण सांगू शकत नाही. हे राजकारण आहे. पण आपल्याला वाटतं कुठेतरी बदल व्हा. अच्छा. पण मग एकंदरीत मराठा समाज दादांना नाराज आहे असं वाटतं का तुम्हाला? हो. आता ही त्याला तरी मी जेवढं फिरतो का तेवढं तरी सांगू शकतो बाबा की नाराज दादांना नाराज किंवा त्यांनी मराठा आंदोलनाला समर्थन केलं नाही. केलंय की नाही केलं? नाही केलं. अच्छा. कैसा विकास हुआ है यहाँ पे जो वर्तमान सांसद है वो कैसा विकास किए हैं? क्या विकास कोई हुआ नहीं, क्या खाली पूर्व ने रोड बनाए और वो गरीब वैसे ही रहे, वंचित रहे हैं। मराठीच बोला और बाबा. वो जो गरीब था वो गरीब रह गया और वो अमीर ही बना दिया है मोदी साहब ने। ऐसा ही सरकार है, तो वो गरीबी का अन्याय अत्याचार बहुत होने वाले हैं। तो यहाँ हमारा ऐसा कहना है कि ये महाराष्ट्र में और ये देश में भी राहुल गांधी का सरकार आना चाहिए और आएगा, और हमारा ऐसा विश्वास है। और यहाँ पे मतलब जो वर्तमान सरकार है उसके विकास पे आपका क्या कहना है? यहाँ पे कुछ विकास हुआ है? विकास कुछ ज़्यादा हुआ नहीं है, वो रोड बनाने वाले ही खड़े हैं। तो जैसा कि यहाँ पे कैसा चुनावी माहौल चल रहा है, यहाँ पे यहाँ के वर्तमान सरकार से यहाँ के लोग संतुष्ट हैं? यहाँ पे सभी लोग संतुष्ट है, क्योंकि विकास इतना हुआ है, बहुत सारा विकास, रोड है, पीने का पानी है, ऊपर मोदी जी है, सब विकास ही विकास है। यहाँ पे दादा ही चुन के आने वाले हैं। तो जैसा कि बगल के गांव में ही अभी हम लोग गए थे, तो वहाँ पे पानी की समस्या यहाँ की मूलभूत समस्या बताई गई, तो इस पे आपका क्या कहना है? यहाँ पे 50 खेड़े में जो गांव जितने भी आते हैं, जैसे कि मेरा गांव खुद चांदोयक्को है, हमारे गांव में केंद्रीय मंत्री राव साहेब पाटिल दानवे ने तालाब करे हुआ है। यहाँ पे नज़दीक ही 4-5 किलोमीटर बानीगांव का तालाब है। यहाँ तक 50 खेड़े तक कोई पानी की समस्या नहीं। और इसके मोदी जी ने एक संकल्पना लाई है, जल जीवन मिशन अंतर्गत एक योजना है, हर गांव को 1-1 कोटी तक उन्होंने ये दिया हुआ है, गांव को योजना दी हुई है। तो हर गांव को पानी गिनी यहाँ पे सब ठीक है, रोड अच्छे है, सीमेंट के पूरे सब अच्छा है और विकास भी अच्छा है। ये योजना कब लाई गई है यहाँ पे? ये साल लाई हुई है योजना। तो उनको लगा कि इलेक्शन आ रहा है, तो इस वजह से लाई गई है ये योजना? इलेक्शन का कोई इसमें रोल नहीं। ये जो मोदी जी का जो पीएम है वो देश के लिए अच्छे है, सब विकास है, गौर गरीब जनता का सब सोच के ये भारतीय जनता पार्टी चलाती है। वर्तमान में यहाँ के कांग्रेस उम्मीदवार जो कल्याण काळे जी का, उनका क्या मतलब कुछ यहाँ पे जनता के बीच में कोई प्रभाव है? कौन ये कल्याण काळे? ये कल्याण काळे मैंने 2009 में सुने थे जब आए थे, जब से आज आए, आज पता चला कि वो लोकसभा लड़ रहे हैं। 2009 में भी वो सिर्फ 8,000 के अंतराल से हारे थे, तो इस बार कड़ी टक्कर दे पाएंगे उनको? सरकार थी उनकी, तब सरकार थी, तब जाके आए तो आज आ गए हो, तब से आज तक आए नहीं। किसका वो सुख में नहीं, दुख में नहीं, किसी को हालचाल पूछे नहीं, विकास के लिए तो कभी नहीं, किसी के शादी में नहीं, किसी के मौत में नहीं, किसी को आए ही नहीं वो आज तक जब से। तर इथे आपल्याकडे एक भाजी विक्रेते आई आहे, त्यांचं मत जाणून घेऊयात की यावेळेस त्यांना काय वाटतं, कोणाच्या दिशेने वारा आहे किंवा कोण निवडून येईल. आई नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आई तुमचं? हो नाव शांताबाई साठी. काय वाटतं आई यावेळेस कोण निवडून येईल? आता आता ज्याच्याकडून मतदान ज्यादा होईल ते निवडून तर येणारच बाया. हा दानवे साहेबांनी केला का काही इथं विकास केला 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 का? केला केला. इथं म्हणे आम्ही मागच्या गावात गेलो तिथं म्हणे पाणी नाहीये, म्हणे पाण्याचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही पाणी आता पाणीच नाही तर पाणीच कुठून येणार आपल्याला.
हा म्हणजे प्यायच्या पाण्याचा लय प्रॉब्लेम प्यायचा पाण्याचं ते इकत पाणी आहे. विकत पाणी हा इकत पाणी अच्छा. हा टँकर पण येते ना वाटतं पुढे इथं नाही येत टँकर इथं नाही येत नाही tanker? नाही नाही अच्छा, टँकर अच्छा. इकत आहे टँकर येत पण इकत घ्यायला लागतं अच्छा हा ते दादा दानवे साहेबाच्या विरुद्ध काळे साहेब बी उभे काय वाटतं त्यांच्याबद्दल? आता मला कोणते काळे साहेब ते काय माहिती बघ. कल्याण काळे साहेब आपल्याला माहितच नाही अजून नाही का माहित नाही नाही बर 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 ते असं माहितच नाही अजून कोण काही सांगलंच नाही तर काय सांगा आपण. अच्छा, अच्छा. काही सरकारी योजनाचा काही लाभ बी भेटला का नाही? नाही भेटेल ना मग मी सांगलं ना भेटेल काय? आपल्याला घरकुल भेटेल मग दुसरा काही लाभ नाही आपल्याला. दुसरा काही लाभ नाही भेटला बस एकच लाभ भेटला. हा म्हाताऱ्याला बस अच्छा दादा नाव काय म्हटलं दादा? बबनराव निहा चेनेगाव काय वाटतं दादा यावेळेस कोणाच्या दिशेने वार आहे? दानवे साहेबालाच मतदान करणार आहे. दानवे साहेबांच्या दिशेने वार आहे. हो निवडून येते ना 100%. 100% दानवे साहेब साहेब होणारच आहे ना. अच्छा. काय विकास काम झाले बाबा भरपूर कामं केली त्यानं दादांनी. जे रेल्वे आणली पुन्हा ट्रॅफिक केला. माणसाला भेटलं तरी ते माणसाचं ऐकून घेतात. अच्छा हो नाही ते तर चांगली गोष्ट आहे. दादासारखी कामं कोणच नाही केले आणि मोदी सारखे सुद्धा काम के मोदी सरकारनं जे काम केलं ते कोणच नाही केलं. म्हणून दादाला बिन निवडून देणंच आहे ना. आपके बार 400 बार हा आपके वार 400 वार दादा दादा दादाच. तर आणि आपण आता इथल्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांशी बोलणार आहोत की त्यांना काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल. दादा नमस्कार. नमस्कार. आम्हाला काय नाही आमच्याकडे काय इथं कामधंदे चांगले व्हायले साहेब. मला थोडं ऐकायला येत नाही. कामधंदे व्हायले आमच्याकडे सगळे व्यवस्थित रे. काय वाटतं तुम्हाला काय वाटतं? काही नाही काम व्यवस्थित आमच्याकडं. अच्छा रावसाहेब दाने पुन्हा एकदा हॅट्रिक घेतील असं वाटतं आम्हाला. कोण येईल? रावसाहेब दाने दानवे साहेब येतील असं वाटतं. हा 100% 100% हो. अच्छा नवीन चेहरे पण आहे आपल्याकडे दुसरे अजून तर त्यांना काय वाटतं? मला काय वाटतं ते देतील का टक्कर दादाला? नाही टक्करचा विषयच नाही. दादाला टक्कर देतील सांगा. नाही अच्छा ठीक. दादा काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल? सध्या काही सांगत नाही आम्ही. सध्या सांगत नाही म्हणजे असं काय वाटतं कोणाचं वार आहे? वार काही अजून कोण विचार नाही आम्हाला अजून. अजून आलं नाही कोणी कोणताच नेता नाही. कोणताच येईल नाही अजून. अच्छा आता हे सध्या आपल्याकडे रनिंग खासदार आहे दानवे साहेब. हा. 25 वर्षात 25 वर्ष खासदार होते. काय काय कामं केले विकास? 30 सालापासून हेलो 30 सालापासून काय काय विकास काम? त्याने काय काम केलं फक्त रोड होईल. हा हे आम्ही माग गावात गेलो होतो तिथं म्हणे पाण्याची व्यवस्था नाही म्हणे. एक महिन्याला पाणी येतं. हा 1 महिन्याला आमच्या इथे येतं कधी मध्ये. कधी मध्ये पाणी येतं. हा आता रस्ते बी पाहिले आम्ही. आता रस्त्याचे बी लय आले. रस्त्याची लय आली अजून. मग रस्ते आहे का नाही रस्त्याचं होणार आहे का नाही? काही दादा बोलले का नाही बोलले? काही बोलले नाही अजून भेटेल नाही आम्हाला. भेटले बी नाही दादा. नाही अच्छा आता त्यांच्या विरोधात काळे साहेब उभे आहेत. काळे काळे साहेब चांगले थोड्या मतानं पडेल ते माणूस. हा एक 8,000 8,000 पडेल. अच्छा हो म्हणजे यावेळेस मग आता त्यांचे आहे का चान्सेस? यावेळेस त्याला कमीत कमी 90% लोक मतदान करतील त्याला. त्यांना काळे साहेबांना 90% मतदान करतात. अच्छा. इथं तो आमच्या गावात समजा. तुमच्या गावात 90% मतदान होईल असं वाटतं. हो आणि दादाला त्याला बी 20-25% होईल समजा. दादाला 20-25% होईल. हो नमस्कार मित्रांनो, निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता आपण सध्या उतरलेलो आहे. म्हणजे आपण उतरलेलो नाहीये, मुळात आपण इथल्या आढावा घेण्यासाठी उतरलेलो आहे. बघूयात आपण आता जालना जिल्ह्यातील मतदारसंघातील सिल्लोड किंवा फुलंब्री या भागामध्ये लोकांना काय वाटते. आज आपल्याला माहित आहे की देशातल्या प्रत्येक मतदाराला असं वाटतंय की युवक हा या देशाचा भविष्य आहे. आणि अशा युवकांना आपण इथे भेटायला आले आहोत. दादा नमस्कार. नाव काय? नमस्कार, माझं नाव जीवन शिवाजीराव वाघ. अच्छा दादा काय वाटतं यावेळेस कोणाच्या दिशेने वार आहे? यावेळेस सर्व तरुण हे मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे. आपण बघत आहोत की देशाचं जे राम मंदिर झालंय, या राम मंदिराच्या मुद्द्यावरती आम्ही सर्व तरुण हे आदरणीय मोदीजींच्या सोबत आहेत. दादा बेरोजगारी बद्दल काय म्हणणं आहे? बेरोजगारीबद्दल आमचं हेच म्हणणं आहे की बाबा जे काही बेरोजगारी वाढत चालली आहे त्याच पद्धतीनं जे देशातलं रोजगार आहे हे सुद्धा वाढत चाललंय. पण आपल्याला जर वाटत असेल की बाबा रोजगार कमी आहे तर त्या पद्धतीनं आपण जर बघत गेलो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी जे आहेत, युवक आहेत, हे युवक मोठ्या प्रमाणात नोकरीला लागत आहेत. नोकऱ्या मिळून राहिल्या असं वाटतं? मिळू लागल्या. अच्छा पण मग आता ते मोदीजींनी म्हणले दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, पण ते काही मिळाले नाही. लोकांचं असं म्हणणं की अजून आम्हाला रोजगार मिळाला नाही. अनेक कंपन्या, अनेक नवीन उद्योग हे महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आणि अनेक राज्यामध्ये नवीन उद्योग हे आलेले. हा इथल्या युवकांचा असा आरोप आहे की इथले आपल्या महाराष्ट्रातले रोजगार, महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातमध्ये गेल्या. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? ज्या महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या आहे, या ज्या आपण म्हणतात गुजरातला गेल्या, या कोणाच्या
जे काय आपण ज्याला काय म्हणतो नाकर्तेपणामुळे गेला, तर याला उत्तर आहे की महाविकास आघाडी ज्यावेळेस आपलं उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री होते, उद्धवजी ठाकरे यांच्यामुळे ते कंपन्या गुजरातला गेल्या. अच्छा, म्हणजे त्यांनी तुमचं म्हणणं आहे की उद्धवजींनी त्या कंपन्या गुजरातला नेल्या. हो. पण मग तेव्हा तर बीजेपी सरकार नव्हती ना इथं. त्यावेळेस बीजेपीचं सरकार नव्हतं, पण ह्या ज्या कंपन्या आहे यांनी जागा उपलब्ध करून दिली, यांनी त्यांना पूर्णपणे टक्केवारी मागितली. अच्छा. या उद्धवजी ठाकरेंनी त्यांना टक्केवारी मागितल्यामुळे त्या कंपन्या गुजरातला गेल्या. अच्छा, टक्केवारी मागितली, खंडणी मागितली म्हणून त्या गुजरातला गेल्या असं तुम्हाला म्हणणं आहे. अच्छा, मग आता इथे आपल्याकडे मतदार म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? इथं आम्ही मतदार म्हणून आम्ही जे बघतोय की रावसाहेब पाटील दानवे दादा यांनी संभाजीनगरला 100 कोटी रुपयाची पीट लाईन केली, जालन्याला पीट लाईन केली. जे आता आपण बघत आहात की चौका गावामध्ये जे 75 केवीचं एक मोठं सबस्टेशन तयार होतंय, त्याचबरोबर सोलार सुद्धा तयार होतंय. आणि अनेक जो आपण रस्ता आपण ज्या रस्त्यावरती उभा आहे, हा रस्ता सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या काळात आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या काळात झालेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या पाठीमागे आहे. अच्छा, तर आपण पाहिलं. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या जालना मतदारसंघातील चौका या ठिकाणी. आपण पाहूया तिथल्या युवकांना काय वाटतंय, यावेळेस काय घडलं पाहिजे किंवा परिवर्तन घडलं पाहिजे किंवा नाही, की जे सरकार आहे तीच राहिली पाहिजे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय दादा तुमचं? प्रशांत अण्णा सगवाक. काय वाटतं दादा यावेळेस कोण निवडून येईल? यावेळेस रावसाहेब दानवेची. दानवे साहेब निवडून येतील. कामं झाले का मतदारसंघात? हो, मतदारसंघात भाजपच्या काळामध्ये हे रोडचे ते कामं झालेले नाही. हो. मग आम्ही काही गावामध्ये गेलो होतो दादा, तर तिथे लोक म्हणले की बाबा एक महिन्याला पाणी येतं, पाण्याचा मोठा प्रश्न आहे. इथं आहे का तसं काही? पाण्याचा तर प्रश्न आता उन्हाळा असल्यामुळे बारिश कमी झाल्यामुळे तर पाण्याचा तर दुष्काळच आहे सध्या. पण सध्या तर प्रोसेस चालू आहे. सध्या पाणी तर आता कमी चालू आहे, पण चालू आहे पाणी. असं थोडी का लगेच पाणी नाहीये म्हणून. म्हणजे पाणी येत आहे असं आहे, पण कमी येत पण पाणी येत आहे. अच्छा. मग आता एवढे 25 वर्ष खासदार राहिले, विकासाचे कामं झाले का? भरपूर कामं झाले ना. सगळेच कामं झाले ना. रोडचे कामं झाले, सगळेच झाले. भुकटे चोर बंद झाले, सगळं ऑनलाईन यावर झाला, सगळं त्याच्या अकाउंटला हे झालं. भ्रष्टाचार, बेरोजगारी बंद झाली, कमी झाली की नाही असं वाटतं? हो, कमी झाली ना. आता कुठं बी जायचं तर काही लोकांना कळत नाही, कुठं पैसा द्या, कुठं काय करा. आता तसं नाही ना. कोणी काढून घेत होतं त्याच्या अकाउंटवरचे पैसे. एक युवा म्हणून तुम्हाला असं वाटतं का आता बेरोजगारी रोजगार भेटू राहिला पोरांना या सरकारच्या काळात? रोजगार कुठं कमी, रोजगार चालूच आहे ना. हा, जशा जागा आहे तशा चालूच आहे ना. रोजगार कुठं रोजगार चालू आहे असं म्हणलं? हो, चालू आहे रोजगार. महागाई वाढली वगैरे याच्यावर काही म्हणणं आहे तुमचं? महागाई आता जसं हे चालू आहे त्यानुसार तर ओके. अच्छा. म्हणजे आता काँग्रेसच्या काळामध्ये लोक म्हणून राहिले की काँग्रेसच्या काळामध्ये 450 रुपयाला सिलेंडर होतं, आता 1100-1200 रुपयाला झालं. त्याच्याबद्दल काय म्हणणं? काय म्हणले दादा? बोला. सिलेंडर 450 ला होता, तर लाखोची जमीन पण आज कोटीच्या भावात विकायला लागली ना. लाखोची जमीन कोटीच्या भावाला काय? आता जर ज्यांच्याकडे जमीन त्यांनी काय म्हणावं? अहो, तुम्ही लहान बाळ आहे, तुम्ही लहान थोडी राहणार आहे, मोठे होणारच आहे ना. मग काँग्रेसनं लावलेलं झाड आहे, प्रत्येकाची थोडी त्याच ताब्यात राहणार आहे. अजून त्याच्याबद्दल मतदारसंघाबद्दल काय वाटतं तुम्हाला? मतदारसंघाबद्दल हे विकास कामं वगैरे झाली का? हो, विकास कामं झाले ना. हा रस्ता नाही ना, हा रस्ता इथपर्यंतच होता पहिला, आज इथपर्यंत आला ना. आता या त्यांच्या 2009 मध्ये कल्याण काळे त्यांच्या विरोधात होते. 8000 मतांनी जरा पराजय झाला होता. पुन्हा आता बऱ्याच वर्षानंतर ते त्यांच्या विरोधात उभा राहिले. पण नेक्स्ट टर्मला ज्यादा मतांना आला ना रावसाहेब पाटील आलेच ना. यावेळेस टक्कर होईल का? हो, नक्की होईल, टक्कर होईल. टक्कर होताना विषय असा आहे की त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. आता आपण जे बघताय परिस्थिती की त्यावेळेस 5 आमदार हे काँग्रेसचे होते, केंद्रात सरकार काँग्रेसचं होतं, राज्यात सरकार काँग्रेसचं होतं. आता आपण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यावेळेस कल्याण काळे होते. त्यानंतर आपलं संभाजीनगरचे जे पैठणचे आमदार त्यांच्या बाजूने होते, त्यावेळेस भोकरदनचे आमदार त्यांच्या बाजूने होते. त्यावेळेसचे 5 आमदार हे त्यांच्या साईडने होते. आजची आपण जर परिस्थिती बघितली तर फक्त आणि फक्त राजेश टोपे त्यांच्या बाजूने, बाकी सगळे आमदार हे रावसाहेब पाटील दानवे दादांच्या पाठीमागे आहे आणि जनता सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागे. अजून याच्याबद्दल आणखी काय म्हणणं तुम्हाला? का बऱ्याच ठिकाणी पाण्याचा इश्यू आहे, पाण्याबद्दल काय? हो, पाण्याचा इश्यू राहणारच ना. मागच्या वर्षी पावसाचं प्रमाणच कमी होतं, विषय कमी राहणारच आहे. आता जे अवेलेबल आहे ते पुरवण्याचं काम करते सत्ताधारी. पुरवण्याचं काम करताय तुम्हाला, आणि आणखी विकास होईल असं वाटतं? हो, नक्की होईल विकास, नक्की होईल. नक्कीच विकास होईल असं इथल्या युवकांना वाटतंय. बघूयात आता. आणि पुन्हा रावसाहेब दानवे निवडून आले तर ते आणखी काय काय कामं करतात यावर आपलं लक्ष राहीलच. कॅमेरा दादा आपल्याशी चर्चा करतायत, त्यांना काय मत आहे आपलं त्यांचं जाणून घेऊया. दादा बोला, काय म्हणणं होतं तुमचं?
आमचं म्हणणं आहे रावसाहेब दानवे आम्हाला यावेळेस नाही पाहिजे. नाही पाहिजे मग कल्याण काळे पाहिजे असं म्हणतो. चालतं आम्हाला कल्याण काळे चालन. आमच्या जवळचा माणूस आहे, रोज आमच्या गावात आहे. बोलीला राव येतो. बोललेलं तेव्हा येतात. आता फोन लावतो, आता उचलाल फोन, माहिती का? अच्छा म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचा फोन उचलतात असं. इथं आलाच नाही, कधीच नाही. शहाणे माणसं इथं विचारून पहा. हे सगळे कोण? हा, हे बाबाचा व्हिडिओ माझ्याकडे. रावसाहेब दानवे येतच नाही इकडं. येतच नाही नाही येत. मग त्याच्यामुळे तुमची त्यांच्यावर नाराजी आहे. नाही, या गावात मतदान करणारच नाही. लोक तुरळकच लोक करतील. तुरळकर लोक करतील असं तुमचं म्हणणं आहे. लय लोक नुसतं कल्याण काळेच आणणार आहे. पहा तुम्ही आता. यावेळेस कल्याण काळ्यांना मतं पडतील असं दादांना वाटतंय. 100% दादांना असं वाटतंय. रावसाहेब पाटील त्यांना नाही काय या मतदारसंघातून लीड राहत होती, पण आता या बारीला जे ना तर कल्याण काढायला लीड राहणार आहे. आणि आपण इथं आपल्याकडे एक आई आहेत, त्या आईंना विचारूयात त्यांचं मत काय. नमस्कार आई. आता काय मत आहे बाबा? काय वाटतं काय विकास? अरे मी अडाणी, मला काय मत समजत बाबा, ज्याला द्यायचं त्याला देऊ. नाही पण तुम्हाला काय वाटतं विकास कामं काय काय झाली पाहिजे? मला काही नाही वाटत बाबा, जाऊ तिकडे. आता सांग शेतीचं काय म्हणतो तुम्ही? शेतीचं काही नाही म्हणलं. आता तू आता आम्हाला एवढं सांगत आहे, मग आम्हाला काय करता येईल सांग बरं. बरोबर. नाही पण आता मतदान करणार आहे आई तुम्ही तुम्हाला मतदानाच्या रोजी आता आजपासून काय सांगा तुला? काय सांगता येईना आता. विकास कामं झाले आपल्याला समजत नाही. पोरं मतदान करून देते आमचं. विकास कामं झाले. विकास कामं झाले का? हा, विकास कामं झाले. विकास कामं पण झाले, रोड झाले, तळे खोल झाले. अच्छा. हा, आता आपण जिथं उभे आहे तिथं रोड नाही, इट नाहीये पण गावात झाले ना. गावात झाले. अच्छा म्हणजे मग तुम्हाला कोण? सगळे होणारच आहे ना. अच्छा अच्छा म्हणजे यावेळेस तुम्हाला काय वाटतं कोण यावं? कोणी आता भाजपच यावलं पाहिजे. कोणी भाजप यायला पाहिजे. हा. पण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना नाराजी झाली बा भाजप सरकार. नाही, भाजप सरकारनं तर फायदा केला भाऊ. काय फायदा केला? काय फायदा केला? राशन फुकटे, एसटी फुकटे, काही राशन म्हणजे दादा आता तुम्ही स्वतः अन्नदाते आणि तुम्ही जर राशन फुकट घेऊन राहिले म्हणजे नवल झाला. मग फुकटच भेटू राहिलं मग गरीब लोकांना खायला. हा, पण मग आता शेतकऱ्याला शेत भाव नाही भेटणार ना, कापसाला भाव नाही म्हणजे आता बरेच शेतकरी. पीक आला, हे आलं, ते आलं, गंज झालं भाऊ. नाही पण आता शेतकरी बरेच म्हणून राहिले कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. कापसाला भाव आता ते काय सगळ्यालाच भाव राहील का? भेटायला तर पाहिजे ना आता एवढं. भेटेल ना, मग भेटेल ना. आपला सरकार आल्यानंतर भेटेल ना. आपलं सरकार म्हणजे नेमकं कोणतं? कोणतं भाजप कोणतं? आता सरकार भाजप रनिंग. हा, सरकार भाजपचं बाबा. हा, भाजप रनिंग. भाजपच यायला पाहिजे. डबल भाजपच यायला पाहिजे. परत भाजपच यायला पाहिजे. शेतमालाला भाव नाही मिळाला तरी चालेल पण भाजपच यायला पाहिजे असं बाबाचं मत आहे. बघत इलेक्शन नंतर कोणाचं सरकार येत आहे. आप ये बताइए यहाँ पे कैसा माहौल है जो प्रेजेंट टाइम में लोकसभा इलेक्शन का यहाँ पे जो चुनावी माहौल है वो चरम पे पहुंचा है कि नहीं? हाँ पहुंचा है सर. हमें लगता है कि अभी नया चेहरा आएगा निवड़ के, क्योंकि मंगेश साबले खेड़ेगांव का आदमी है. राव साहब दानवे अभी 20 साल से यहाँ पे ये उम्मीदवार है हमारे, और वही निवड़ के आते. लेकिन हमें इस बार नया चाहिए क्योंकि हमारे इधर कोई इतना प्रगति नहीं हुआ है. तो राव साहब दानवे ने यहाँ के पे काम किया है जो यहाँ के सांसद रह चुके हैं? ऐसा कुछ काम नहीं किया है उन्होंने. इधर वो ज़्यादा आते भी नहीं है. ये मंगेश साबले कैसे खेड़ेगांव के आदमी है, तो हमें ऐसा लगता है कि वो जरा अच्छा काम करेंगे. खेड़ेगांव से ये जो गरीब लोग हैं उनको समझ के लेंगे, क्योंकि वो खुद गरीब घराने से, तो हमें लगता है कि वो कुछ विकास करेंगे अपनी इसकी. प्रेजेंट टाइम में जो कांग्रेस उम्मीदवार हैं कल्याण काळे, उन पे आपका क्या कहना है? नहीं साहब, आप तो कल्याण काले वो कांग्रेस का है, तो कांग्रेस के इतना ये नहीं ना, सब मोदी करते हैं अभी. लेकिन हमें तो मंगेश साबले ही चाहिए. अच्छा तो यहाँ पे मतलब काम नहीं किए हैं दानवे साहब? नहीं इतना तो नहीं किया है, लेकिन ऐसे नहीं कह सकते कि काम किया है. यहाँ पे पानी की समस्या है इस एरिया में? पानी की तो समस्या है सभी तरह पे सर, क्योंकि बारिश तो हुई नहीं ना, तो बहुत समस्या है पानी की इधर. तो आपका तो मेडिकल स्टोर है, तो यहाँ पे जो आपके दवाइयों पे जीएसटी वगैरह कितना लगता है? जीएसटी इन पे 18 से 20% लगता है कुछ पे, और कंपनी पे रहता है सर वो. अच्छा. हाँ, तो आपका मतलब महंगाई बढ़ा है, आपका मानना है ऐसा? महंगाई तो है ही सर, क्योंकि जीएसटी बढ़ता है तो उसका रेट बढ़ जाता है. रेट बढ़ता है तो कस्टमर बोलते हैं कि आप इतना महंगा देते हैं, और उनको डिस्काउंट तो उतना ही चाहिए. तो जीएसटी की वजह से बहुत प्रॉब्लम आता है. जालना में परिवर्तन होना चाहिए. हाँ होना चाहिए सर, हमें तो लगता है सर. तो सुल्तान शेख जी आप ये बताइए कि यहाँ पे कैसा विकास हुआ है? यहाँ के जो वर्तमान सांसद हैं वो यहाँ पे कैसा काम किया? काम क्या है, अभी रोड के काम हुए समझ लो, अभी बाकी कुछ हुआ नहीं अभी तक. अभी करेंगे. 25 साल से यहाँ पे सांसद हैं तो कोई विकास नहीं हुआ है. रेल मंत्री भी रह चुके हैं वो. अभी सब रहे हुए हैं, मगर अभी विकास कुछ इतना खास नहीं हुआ बुलंदरी के अंदर. अभी जो इस क्षेत्र में पानी की समस्या है. पानी की तो बहुत समस्या है. अभी 3-4 दिन के बाद पानी आ रहा नलकूप है.
और यहाँ के जो अधिकारी वगैरह हैं वो ठीक से साफ सफाई या जो नगर पालिका वाले काम करते हैं रोड पे? काम तो करते हैं, बोल रहा हूँ, सुबह आते हो झाड़ के चले आते। बाकी और जो कांग्रेस के उम्मीदवार हैं उन पे आपका क्या कहना है? कांग्रेस के उम्मीदवार बोले तो काले साहब खाड़े साहब तो आते हैं अभी। जनता के बीच में पकड़ मजबूत है उनका? पकड़ तो मजबूत है ना उनके, आए तो पूरे मिल के जाते। यहाँ पे किसका पड़ा भारी है? यहाँ पे तो अपने कल्याणकारी साहब भी, दानवे साहब का? दानवे साहब का भी है। तो इस बार कड़ी टक्कर दे पाएंगे काले साहब? देखते हैं, अब पब्लिक के ऊपर है। यहाँ पे विकास हुआ है? काय का विकास तो ये रोडों पे और ये शहरों भागों में होता है, ग्रामीण भागों में तो कुछ भी होता नहीं है। कोई दानवे आओ या काले आओ, कुछ भी नहीं आता है। गाँव में काम नहीं होता है? नहीं, खेड़ों में क्या काम होता है? खेड़े के लोग जब दिक्कत आ जाता है, इसमें आ जाते हैं, बीमारी में आ जाते हैं, तो उनको दवाखाने में जाने में रास्ते नहीं सही। और सिटी में देखो तो ये चमाचम रोड चमक रहे, नहीं तो कुछ भी नहीं। ग्रामीण भाग में तो कुछ नहीं। आज हमको पीने को पानी नहीं है, किसको वोटिंग करना है? आज 70 साल हो गए, 70 सालों से हम ग्रामीण भागों के क्या हाल है? कुछ भी हाल नहीं है। किसानी में देखो तो भाव कम है, जो फसल जो कमा रहे हैं हम, वो फसल में तो खर्चा ज्यादा लग जाता है। सरकार की तरफ से कोई मदद मिलता है? मिलता है ना, 12,000 रुपये मिलती है, ऐसा नहीं मिलती है 12,000। उसमें किसान संतुष्ट है? 12,000 में क्या होता है? क्या होगा बाजार बाजार में? हमारी खेती किसानी के क्या किसान है, तो किसानों को तो फसल को भाव होना चाहिए ना। हाँ, महंगाई बढ़ गया। महंगाई तो बढ़ गई ना, फिर महंगाई के हिसाब से हमारा भी किसानों का तो फसल का भाव होना चाहिए। तो यहाँ पे हमारे बुजुर्ग वर्ग का कहना है कि यहाँ पे महंगाई बढ़ी है और जो यहाँ पे दाम होना चाहिए फसलों का उसको भी बढ़ाना चाहिए। यहाँ पे कोई काम नहीं हो रहा है वर्तमान सांसद द्वारा जालना लोकसभा में। तो यहाँ पे परिवर्तन जरूरी है दादा? हाँ, परिवार ग्रामीण भागों का होना चाहिए, शहरों विभागों का तो बहुत परिवर्तन हुआ है, पर लेकिन जो खेड़े के लोग हैं वहाँ 2-2, 500, 1,000, 2,000 वोटिंग है, और वो उधर तो कुछ ही होता नहीं है। कोई खासदार आओ, कोई आमदार आओ, वो खाली बड़े बड़े शहरों देखो हमने इतना किया उतना किया, तो बहुत बढ़िया बहुत बढ़िया। पर लेकिन ग्रामीण भाग में भी तो इंसान रहते हैं, वहाँ कोई जानवर तो नहीं रहते भाई। हाँ, वहाँ भी तो जीवन जगता है। एक डिलिव्हरी का पेशंट होता है तो रातों में बैलगाडी पे लाना पड़ता है। आता काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल? कल्याण काळे. कल्याण काळे का बरं? गावाचा विकास पाहता फुलंब्री शहरामध्ये रावसाहेब दानवेंनी गेल्या 10 वर्षात काहीच विकास झालेला नाहीये. अच्छा, काहीच विकास झालेला नाही. नाही. दादा येतात का इकडे? दादा येतात, बाहेरच्या बाहेर रोडवर येतील, चालले येतील, गावात दादाची चक्कर नाही. दादा गावात चक्कर मारत नाही दादा? नाही. आता वार्ड क्रमांक 8 मध्ये भारतमाता शाळेजवळ गेलो असता, तिथं पाणी केली, त्या ठिकाणी महिलांना पाणी नाही, अक्षरशः त्या महिला रडताय. अच्छा, तुम्ही सोबत चाला, मी तुम्हाला दाखवू शकतो. त्या महिला रडताय, तिथं पाणी नाही पिण्यासाठी. पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न अजूनही आहे. 25 वर्ष झाले खासदार आहेत ते, तरी पण पाण्याचा प्रश्न अजूनही. हो. कसं काय दादा? अजून पाण्याच्या व्यवस्था काही त्याच्यावर काही बोलत नाही? काहीच नाही बोलत आहे दादा. पाण्याचा प्रश्न आणखीनही सुटलेला नाही. वार्ड क्रमांक 8 मध्ये भारतमाता शाळेजवळ पैठे मैदानच्या इलाक्यात पाणी नाही आहे त्या महिलांना प्यायला. रडत होते त्या महिला. आता आम्ही गेलो होतो, पाणी केली थोडी. एक दादा आहे, त्यांचं मत जाणून घेऊया. त्यांना यावेळेस काय वाटतंय? दादा नमस्कार. नमस्कार. हाँ दादा, क्या नाम तुमचं? मोबिन पाशा. अच्छा दादा, क्या लग रहा है इस बार कौन आएगा? इस बार सारे सिस्टम वगैरह देखने में तो ऐसा लग रहा है कि डॉक्टर कल्याण काळे साहब यहाँ पर चुनकर आएंगे. अच्छा, क्योंकि 25 साल से जो है तो दानवे दादा यहाँ पर थे और दानवे दादा का भी अच्छा काम रहा, पर उनसे बेहतर जो है तो डॉक्टर कल्याण काळे जो है तो यहाँ पे आगे ही करेंगे. बेहतर म्हणजे का बरं त्यांना असं उत्तम वाटतं? ऐसा लग रहा है कि भाई एक नया चेहरा आना चाहिए और नया चेहरे ने नए हिसाब से काम करने को होना. और डॉक्टर कल्याण काळे साहब हमारे प्रॉपर के होने की वजह से, हमारे तालुके में होने की वजह से हमने उनको बहुत करीब से देखा है. वो आमदार भी रहे यहाँ पर, तो उनका बहुत अच्छा यहाँ पे ये रहा. और फुलंब्री तालुके के अंदर उनका जो भी आज हमारा तहसील है, उसके बाद में पुलिस स्टेशन की नई वसाहत है और दीगर सारी चीज़ें जो है तो उन्होंने बहुत अच्छी तरीके से की है. अच्छा, यहाँ पे डेवलपमेंट किए? हाँ, डेवलपमेंट उन्होंने किए. और दूसरी बात मैं ये बताना चाहता था कि हमारे यहाँ पे फुलंब्री के अंदर जो तो शुगर मिल है बहुत बड़ा. तो वो शुगर मिल का मसला ऐसा है कि कई दिनों से वो शुगर मिल बंद पड़ा हुआ है. अब वो शुगर मिल इतने सालों से जो तो दादा ने चालू नहीं करे, या हमारे जो भी अभी विद्यमान आमदार है बागड़े साहब, इन्होंने चालू नहीं करे. तो मसला ये है कि हम फुलंब्री के अंदर, मैं एक व्यापारी फैमिली से हूँ, मैं एक व्यापारी हूँ, तो मैंने ये देखा कि ये जो शक्कर कारखाना हमारा देवगिरी,
ये महाराष्ट्र में 2 नंबर का शक्कर कारखाना है और ये शक्कर कारखाना अगर चालू हो गया तो हमारे फुलंबरी के अंदर जो है तो बहुत विकास होगा। जैसे कि वहाँ पर लेबर को काम भी मिलेगा, शेतकरी का गन्ना अच्छे भाव से जाएगा और वो जो पैसा आएगा वो हमारे मार्केट में यहाँ पे खर्च होगा। यहाँ पे हर एक की जो परिस्थिति है वो अच्छे से अच्छे सुधारना हो जाएंगी। और ये कारखाने इस वजह से चालू नहीं हो रहा कि जैसे दादा साहब हो गए या बागड़े नाना हो गए, इनके दोनों के भी जो है तो कारखाने हैं, तो इनके कारखाने चलना करके ये कारखाना चालू नहीं कर रहे। वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी ते एक, महत्वाचा कारखाना बंद हाँ, वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी जो महत्त्वाचा कारखाना आहे, महाराष्ट्रात 2 नंबरचा कारखाना आहे आमचा देवगिरी सहकारी साखर कारखाना, तो कारखाना बंद आहे। आणि ज्या वेळेपासून फुलंबरीचा जो विकास झाला तो कारखाना ज्या वेळेस चालू होता त्यावेळेसच हा विकास झालेला आहे। प्लॉटिंग वगैरे जे झाली ना तर त्यावेळेसच चालू झालेली आहे। आताची अशी परिस्थिती आहे का कारखाना बंद असल्यामुळे लोकांना रोजगार नाही, काही नाही आणि बिझनेस पण नाही इथे। कारखाना जर चालू असला तर बाहेरचे लोक पण इथे येतात, ट्रकवाले असले, हॉटेलचे धंदे चालत्या, फ्रूटचे धंदे चालत्या, कापड मार्केट चालतो, फ्रूटचं मार्केट चालतो, असं पूर्ण मार्केट वगैरे चालतंय। एका कारखान्यामुळे इतकं काहीतरी होऊ शकतं हे आपल्याला समजलंच आहे, कारण की एक महत्त्वाचा कारखाना आहे इथल्या देवगिरी कारखाना, तो बऱ्याच वर्षापासून बंद आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। पण दादाने त्यासाठी किंवा इथल्या आमदारांनी त्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही। जर इथला चेहरा बदलला तर कदाचित इथले कारखाने सुरू होऊ शकतात, इथल्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळू शकतो, बाहेरचे लोक इथे देवाणघेवाण करू शकतात, इथलं मार्केट सुधरू शकतं असं इथल्या लोकांना वाटतंय। यासाठी इथले लोक चेहरा बदलतात का, हा नवीन चेहरा येतो का आणि हा कारखाना सुरू होतो का ही बघण्यासारखी गोष्ट राहील।